नमस्कार मंडळी, श्रीदेवीच्या स्वयंपाकघरात आपलं स्वागत आहे. आज माझ्या या विहीणबाई सुगरण आहेत, उत्तम स्वयंपाक बनवतात. ते आता तुम्हाला मासवडी दाखवणार आहे. नमस्कार, मी चारुलता दिलीप करमाळकर, अहिल्यानगर. मी आज तुम्हाला आमच्या सासूबाईंचा पारंपरिक मासवडी हा प्रकार दाखवणार आहे. मासवडीला लागणारं साहित्य: बेसन, खसखस, तीळ, मीठ, हळद, काळा मसाला, आलं लसूण पेस्ट, तांबडी मिरची, खोबरं, कोथिंबीर आणि कांदा. आता गॅस बंद करून त्यात हळद, मसाला, तांबडी मिरची, थोडंसं आलं लसूण पेस्ट आणि चवीपुरतं मीठ थोडीशी कोथिंबीर. हे सर्व परत परतून घ्यायचं. आता हे सारण तयार झालेलं आहे, हे आपण गार करायला ठेवून द्यायचं. आता ह्याच्यामध्ये एक पातेल्यावर पाणी टाकायचं आणि थोडी चिमूटभर हळद, 1 चमचा तांबडी मिरची आणि चवीनुसार मीठ. आणि चिमूटभर हिंग घालायचं. पाण्याला चांगली उकळी आली ना, 1 भांडं पाणी घेतलंय तर 1.25 भांडं पीठ टाकून हाटून घ्यायचं. पाण्याला चांगली उकळी आली, 1 चमचा तेल टाकायचं त्याच्यात आणि पीठ हाटून झाल्यावर थोडासा पाण्याचा हात लावून पीठ 10 ते 15 मिनिटं वाफवायला ठेवायचं. एक तवा ठेवायचा गॅसवर आणि ते पीठ मंद आचेवर न लागता गॅसवर 10 ते 15 मिनिटं वाफवून द्यायचं. पीठ चांगलं वाफले ना, वडी चांगली पडते. याला छान वाफ आली, एक कॉटनचा कपडा ओला करून घ्यायचा, त्याच्यावर हे सारण काढून घ्यायचं. पाण्याचा हात लावून गरम गरम असताना थापून घ्यायचं. त्याच्यावर सारण पसरवायचं. आणि कपडा घेऊन ह्याची अशी वळकटी करून घ्यायची.
त्याचे छोटे छोटे रोल करून घ्यायचे. आणि जरा पीठ हे झालेलं आहे. आता या तयार आहेत खाण्यासाठी. आपण हे वडे एक डाळीच्या पिठाचं बॅटर तयार करायचं आणि हे कडेने असं कव्हर करून तेलामध्ये फास्ट तेलामध्ये तळून काढायचं, कारण हे ऑलरेडी शिजलेलं आहे सर्व. रसा करण्यासाठी तळलेला कांदा, खोबरं ह्याचं बारीक वाटण करून टाकायचं. आता हा रसा चांगला उकळलाय. ह्यात कडेचे उरलेले कात्रण आहे ना, ह्याच्यात टाकून द्यायचं, म्हणजे ही पाटवडीची भाजी तयार होते. अशा प्रकारे मासवडी तयार झाली आहे. ह्याला कव्हर करून असं शॅलो फ्राय किंवा तळून सुद्धा पूर्ण काढू शकतात. तेलकट होत नाही ही वडी. आणि उरलेल्या तुकड्यापासून आपण ही पाटवडीची भाजी करू, म्हणजे एका वेळेस स्नॅक आणि रसाभाजी दोन्ही तयार. अशी ही मासवडी तयार झालेली आहे. त्याचा रस्सा पण झालेला आहे. वास खमंग सुटलेला आहे. खाऊन बघा, करून बघा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां. पाठवडीचा रस्सा पण छान झाला आजी. वा, किती चांगलं झालंय आजी.